15 दिवसापूर्वी मी एक जो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला होता. कबीर भाऊला आम्ही संभाजीनगरच्या ब्रिज खालून तायडे साहेबांच्या आश्रमाची आम्हाला माहिती मिळाली. तिथं आम्ही आमच्या मित्राच्या सहकार्याने आणलं मित्रांनो. आणि इथं आल्याच्या नंतर बघितलं की आपण एक म्हणत होतो जे काय रंजले गांधले त्याशी म्हणे जो आपुले तेव्हा तिथेच ओळखावा समोर तिथेच जाणावा. त्या म्हणीप्रमाणे जर खरं असेल ना, बघा आपण देव कधी बघितला नाही कुठं, पण हे या सगळ्या लोकांना जे म्हणतात ना प्रभू म्हणतात. म्हणजे अक्षरशः यांनी या सगळ्यांना प्रभूचे रूप दिले. यांनी आम्हाला, आम्ही आज परिवारासोबत इथं आलोय, किरणभाऊने आम्हाला ज्या काही गोष्टी सांगितल्या ना, म्हणजे किती दिवसापासून पूर्ण ते त्यांचे चेअरमन साहेब त्यांचे सहकारी जी काही सेवा करतात ना मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि अशा लोकांची आज खरं समाजाला खूप गरज आहे की ज्या लोकांना सगळ्यांनी सोडून दिलंय ते लोक आज या लोकांमुळे, जसं मानवाची बेसिक गरज आहे अन्न वस्त्र निवारा, ते 3 वेळेस खातायत, एवढ्या आनंदाने जगतायत. माझी सगळ्याला एकच विनंती आहे की हा जो आश्रम आहे ना, या आश्रमाला आपल्यासारख्या लोकांनी मदतीची गरज आहे. यांची खूप अपेक्षा नाहीये, बरोबर, यांना खूप काही नाही पाहिजे, पण आपण आपल्या मुलाचा वाढदिवस किंवा आपण जे काही पार्ट्या वगैरे करतो ना, त्याला थोडंसं एक बंद करून एक जर या आश्रमाला आपण थोडी मदत केली ना मित्रांनो, तर खरोखर त्या देवाला मदत केल्यासारखी होईल. एकच विनंती आहे की जे काही तुम्हाला करायचं समाजकार्य काय करत असेल, मी एक नंबर तुम्हाला देतो, स्कॅनर देतो. आणि हा जो मानव सेवा तीर्थ आश्रम जो आहे हा वेली चोपडा तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. वेली जळगाव जिल्ह्यामध्ये एक गाव आहे, खूप सुंदर आहे. आणि एकच सांगाल सर आम्ही की आमचा परिवार आता तुमच्याशी जोडलाय. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही तुमच्या सोबत आहोत. कधीही काही लागलं तर हक्काने सांगा. हो सर, कारण आम्हाला देवरूपी तुम्ही दिसले.